वेलकम बॅक गाईज. आपण आज चाललोय फिरायला स्पेशल जागी. ते तुम्हाला मी गेल्यावरच दाखवतो कुठे चाललोय आपण आणि ट्रिप मध्ये बोलूच. सो हा आपला व्लॉग रेकॉर्ड होईल आजचा पूर्णपणे. आज उद्या 2 दिवस फिरणार आहे आपण, फुल एन्जॉय करणार आहे. 2025 मान्सून ची पहिली ट्रिप. सो आताच माझा मित्र सार्थक SSD विसरलेला आहे सांगून सुद्धा, तो आता वरती घ्यायला गेलेला आहे. तो घेऊन आला की मग निघणार आम्ही. मस्त ट्रिप पूर्ण रेकॉर्ड होईल आपली, मस्त छान. आणि बाकीचं बघूच आता. दोघांना पिक करायचंय, पहिले कार घ्यायचे, कारला पिक करून लोकांना पिक करायचंय. मस्त नाश्ता वगैरे करणार, फुल एन्जॉय करणार. राईट बॅक. आम्ही आता कार पिकअप पॉइंटला पोहोचलेलो आहे. सो इकडे आता सार्थक गाडी लावतोय. हे बघा, ले तारेवरची कसरत करतोय बरं गाडी लावायसाठी. घरी पोचलोय, गाडी घेतो आणि मग निघतो. बाय. छान छान कॉफी आलेली आहे. पिकी भाई भाई ह्याला मी लय भारी लागणार साऊंड. तू आता लय भारी हसलंय. एक कॉफी साडलं असतं रे. छान कॉफी घेऊया आपण आता. थकनी कॉफी पिलेली आहे. तू काय पिली का? मी बी पिली आहे. बिग बास्केट. अरे मी शिशिंग ऑफ ठेवले. खायला पहिला घेतलं मी. घेतले ना वेफर्स केळीचे. हे बघा मित्रांनो, ही आपली आहे विटारा ब्रेझा. सो ह्याच्यामध्ये आपण जाणार आहे. ओ ड्रायव्हर, काय रे मॅन्युअल आहे ना? सीएनजी बघ किती भरले. किती लाईट चालू आहे सीएनजीची? सीएनजी आपल्याकडे 2 गाड्या आहेत आणि जी काहीतरी ब्लिंक होतंय. हे भाई भरपूर आहे सीएनजी. काय विषय नाही भाई, सेम माझ्या गाडी सारखी जमला विषय. स्टेअरिंग मध्ये सेम दिसतंय मला. फॉर युअर इन्फॉर्मेशन मित्रांनो, ह्याच्याकडे बलिनो आहे, त्यामुळे सेमच वाटते सुझुकीची असल्यामुळं. आणि ती बघा एक थोडस टाकायचं. सेव पण सोय पण नाही केली नाश्त्याची. पेट्रोल टाकावं लागेल. टाकू पेट्रोल लयच लोय का? पेट्रोल लयच लोय का? हा नाही, 3 कांडे आहेत. नाही भरूया थोडं भरूया. आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं थोडं पेट्रोल भरूया. 3 कांडे आहेत. तर आपण निघतोय हे. सो माझी बॅग घेतो, गाडी पुढे घेतो आणि निघूया. अनुष्का गाडी पुसतीये. हा माझी बॅग आणतो ना. अनुष्काकडची बादली बघा. हा तिसरा मेंबर पण आलेला आहे. काय ते वेलकम टू हुड, पुण्याचा डूड. कपडे आहे का नाही त्याच्यामध्ये कपडे? जमलोय आम्ही सगळे. 3 तिकाड होते मगाशी, आता 4 झाले. आता एक गांजाडी माणूस भेटणार आपल्याला पुढे जाऊन. ते त्याला सांगायला पाहिजे होतं गांजा म्हणून. गांजा नको बाबा, माथ्याला काय नशे. थंड नशे. गांजा गांजा काय करू? काय ऑन करू? थांब जरा 1 मिनिट थांब जरा. ते कॉपीराइट पडते मग व्हिडिओ मध्ये. तुला मागच्या वेळेस किती त्रास झाला माहिती का मला ते गाणं काढेपर्यंत. वाराणसीच्या पण एका व्हिडिओ मध्ये नाही का आपण चहा प्यायला मग शेवटी पडलंच मला कॉपीराइट. बॅकग्राऊंडला गाणं आहे. माझी फर्स्ट ट्रिप. तुम्ही एवढं बोलून माझ्या सेवेला येत नाही. अरे भाई तुला एन्जॉय, तू तर परत देशील. पण लास्ट पॉइंटला म्हणलं बोलवावंच. मित्रांनो सीएनजी भरतोय आपण. प्रेशर बघा, बराच प्रेशर दिसतोय गाडीला. पाय घसरल्यावर पडशील. भाई खतरनाक एंट्री. भाईची एंट्री. फुल इनोसेंट आहे राव. भाई एंट्री हो गई है. गांजा गांजा तिकडे तिकडे जागा नाही तिकडे तिकडे बसू दे.
म्हणतो त्याला. अरे तिघे असं का बघायला लागलंय? अरे जागा नाही आते पुढे पुढे नवीन आहे ना गं डिक्की. जागा नाही डिक्की दाराची डिक्की जागा आहे का? ए ते पण काढ स्पीकर विकर सगळं कोंबलंय. ऐक ना ते काढ आत वर सो पण आपण जागा सर्व नाही. सर्व 5 जण जमलेलो आहे आणि ट्रिप इज ऑन. आता वाजले साधारण हे बघा तुम्हाला टाइम दाखवतो मी. आम्हाला एवढं साधारण वाजले 8 वाजले ना. 8-10 झाले. मला कळलं ना अॅनोला वॉच. तर साधारण बघा दिघे आलेलं आहे. काय थोडे मध्ये ठेवले. ह्या माणसाला आम्ही लाईनी थांबलो होतो सीएनजी साठी पण थांबलो नाही माणूस. अरे जाऊन आलो मी सीएनजी भरून आलो मी. ते वाटलंच मला तरी बोलली अनुष्क बरं का मला सीएनजी करून आलाय बोलला बाबा वाचणार ठीक आहे चला निघूया. गणपती बाप्पा मी मागासपासून म्हणतो पहिला का पाडा मोबाईल आता आडू आहे. मस्त मस्त. ही पोरगी फुल ट्राय करते पण अँड्रॉइड ऑटो प्ले काय चालू होत नाही. कॉन्टिन्युएशन खूप मोठा आहे. खूप मोठा पब्लिश. आपण पण बोलायला लागलो काय प्रेम बघ प्रेम बघ काय काय आता म्हणजे करायला ते टॉपिक बोलायचं. आशिष तू पण सांग काहीतरी. काय बोलू शकतो Welding आपण बद्दल वेल्डिंग So वेल्डिंग there is a 4 types of building is there. डायरेक्ट theoretical. अरे भाई मी समजा काय पण बोलतो भाई. वेल्डिंग बिल्डिंग वेल्डिंग. ए, आशिष तुझं काम काय आहे एक्झॅक्टली वेल्डिंग सांग ना यार. फॅब्रिकेशन बनवले काय वरती चाललंय बघ. विटा वाळू आणणं. बनवून देणार आहे तो. आशिषचं बघितलं मी फोटो पिंक शर्ट पिंक नाही आबोली. इट्स कॉल्ड आबोली. पिंक शर्ट वाले एकदम इट्स नॉट पिंक इट्स आबोली. पैसा लई. काय वेल्डिंग मध्ये Building मध्ये नाही रे. ए भाई असं म्हणतो का Advertising मध्ये. खोटं बोलत नाही. वेल्डिंग मध्ये पैसा दे बरं का. डिजिटल मार्केटिंग मध्ये पैसे जास्त. 6G मध्ये वेल्डिंग मारून दाखवा तुम्ही. मला तुम्हाला मानलं मी. 6G पोझिशन. वेव वाला नाही का. 6G पोझिशन. अरे लय अवघड असतं वेल्डिंग मारणं मध्ये. 45 डिग्री मध्ये तुला वेल्डिंग मारणं जोक नाही पाहिजे. ते काय नाही माहिती मला. गुगल वरती मी नाही करत काही. गुगलवरती तो फक्त दुसरं काम करतो. इनकॉग्नेटो मोड. अरे पैसा नाही बे. गांजा खरेदी विक्री ओके ओके. ते पण इनकॉग्नेटो मोड. युट्यूब वरती टाक. टाकणारच आहे. कॅमेरा तिथं पण घे रे. आता मला साधारण मुंबईच्या पुढे आलोय आणि भूक लागली भरपूर. आता जोशी वडेवाले दिसले आहेत. सो इथं जोशी वडा मध्ये आता वडापाव खातो सगळेजण आम्ही. आता वेकेशन मला ते मस्त वडापाव खातो कारण भयंकर भूक लागलेली आहे. साधारणतः वाजले आहेत 10 म्हणजे 10ला 10 कमी आहेत आणि आम्ही आलोय बऱ्यापैकी. आता एकदम मस्त खातो वडापाव. बघा लसूण साईडला. हा लसूण दाखव ना आशिष. बघा याची क्रॉक्स. दे ऑर्डर चल. कुठं देऊ टेबल तर पाहिजे. दे ना काय ऑर्डर. ऑर्डर काय देऊ. वडापाव बसायला तर जागा पाहिजे. उभं राहून खाऊ बघा ऑप्शन नाही. मित्रांनो चहा आणि वडापाव आलेला आहे. हा आपला मस्त वडापाव प्रत्येकी 2-2 घेतलेले आहेत आणि रोहित दिघेने फक्त 1 घेतलेला आहे कारण तो मुंबईचा असल्यामुळे त्याने 1च खाल्ला. मुंबईचे आहे का. कसा खातोय बघा ह्यो. आणि चहा स्वतः खातो आम्ही सगळेजण. बघा ही रील स्टार. मागायचं नाही मला मग. चांगला आहे का.
सो वडापाव खाल्ला. वडापाव होता ऍव्हरेज. वडापाव मी खाल्ला, ऍव्हरेज होता वडापाव. तुला कसं वाटला वडापाव? चहा चांगलं होतं. तुला वडापाव आवडला का? हा दोन्ही ठीक पण होता म्हणजे. तुला? ओके ओके. दोन्ही पण ऍव्हरेज वाटले मला. ऍव्हरेज सर्वायवल साठी ठीक. एक बिलो ऍव्हरेज, एक ऍव्हरेज. हा चहा पण खूप असा. ठीक आहे. तुला चहा प्रेमी. हा एक नंबर. दिघेला म्हणजे रस्त्यावर पडलं तरी दिलं तरी दिघे म्हणणार एक नंबर. चहा प्रूफ केला हा. हा मग अरे दिघे रे, त्या ह्याचा कुठला आपला बनारस चहा पिला तो आवडला म्हटलं. हा काय चीज आहे? अरे तो तेव्हा ऑप्शन नव्हता. गटारचं पाणी. बसायचं तुला पुढे. हा बसू शकतो, गाडचा नाही. तू बसू शकतो मागं, तर मी बसतो पुढं. चला आपली जागा पुढे आलेली आहे. अनुष्काच्या फर्मेशला पुढे बसतोय मी. तर आम्ही निघालो आहे परत वे टू नेरळ. इथनं पुढे माथेरान. मस्त पोट वडापाव खाल्लेला आहे. एसी चालू केलेला आहे आपण. शूज काढ ना वाटलंच तर. तुझं का थोडासा झालंय? तू साईडला बसतो का? मी मध्ये बसतो. सार्थक ढगाला लागली कळ. एवढी ब्युटी सोडून आपण निघालो पुढं. सार्थक म्हणतो कुठून आला पुढे आशिष. आला पुढं. विषय तो नाहीये, विषय वेगळा आहे. आल्या कॅमेरा तोंडात कसं चालवलं. आता आम्हाला इथं जस्ट असं कळलं की इथं येलो प्लेट जी असेल आपली प्रवासी वाहतूक, तर त्याला अलाउड नाहीये वरती जायला. प्रायव्हेट कार असेल तुमची व्हाईट प्लेटची, तर त्याला अलाउड आहे. बरोबर ना? हो. आणि इथे लोक बरं का गंडवतात लोक की पुढं अख्खा घाट जाम आहे, गाडी जाणार नाही, अडकेल. तर असं काही नाहीये. हा ना. 200 की. तर असं होईल बाई. असं काही नाहीये मित्रांनो. आणि अशा बरोबर बरे नाही बरोबर आहे. लोकांना माहिती भेटणं गरजेचं आहे. पाहिजे. त्याच्या 100 सबस्क्रायबरला माहिती पाहिजे ना. त्यातले 4 तर इथंच बसले. मग चार चार माझं काय म्हणणं आहे, 100 मधल्या एकाने जरी वीस तीस. नाही ऐका, 100 मधल्या एकाला जरी झाला फायदा तरी काय वाईट आहे? लेटेस्ट माथेरान ब्लॉग बघितलं की तुझं हा कळणारच. हा मग त्यामुळे thumbnail एकदम बघा तू अशी टाक. मित्र, रस्ता अख्खा मोकळा आहे, पण तो खाली म्हणला अर्धा अख्खा घाट जाम आहे, वर जाऊ नका, गाडी खाली पार्क करा, काय ते पैसे द्या आणि देऊन जावा चालत. तर असं काही नाही. अख्खा घाट मोकळा आहे. आम्ही चालू तुम्हाला दाखवतो. बघा घाट बघा, अख्खा मोकळा आहे. अख्खा अगदी बाईक येते, फक्त एक बाईक. हे बघा अख्खं मोकळं, काहीच नाही, उगाच नाटकी ते लोकांची. तर अशा चुकीच्या संदेशांना बळी पडू नका. सतर्क रहे, सावधान रहे. सतर्क रहे, सावधान रहे. बस कर right. ओके. तर आता पुढचं जर काय वाटलं आम्हाला ट्रॅफिक वगैरे काय असं जाणवलं तर ते पण मी करतो अपडेट. काय कंडिशन आहे हे, ह्याला कसं काय घेतलं ओलाला वरती? हिरवी नंबर ग्रीन नंबर प्लेट. ओके. त्याला हा ग्रीन नंबर प्लेट. तर एवढं फक्त आता सांगायचं मला एवढंच होतं की येलो प्लेट गाडी आणू नका वरती, अलाउड सोडत नाही आतमध्ये, व्हाईट प्लेट चालते. मित्रांनो मागं जरा गर्दी होती, त्यामुळे चेक करायला पुढे आम्ही पुढे किती ट्रॅफिक जाम आहे, पण पुढे ट्रॅफिक जाम नाहीये. कारण विषय काय आलाय, मागं 2-3 गाड्या बंद पडल्यात. गाड्या बंद पडल्या असल्यामुळे मागं गर्दी झाली आहे, पण पुढे मोकळं आहे. बाकी काय नाही. रस्ता एकदम स्टीफ आहे राव, भयंकर स्टीफ रस्ता आहे. दमलो आम्ही, घामाघूम झालोय आणि वातावरण अजिबात थंड पाहिजे. भरणाचं गरम व्हायला लागलंय. ऐक ए, माझी आली की एमटी भाई, एमटी आली की डबल सीट, म्हणजे माझी पण येणार. ऐक दमलो गड्या. त्याच्या पाठीमागे ओरा बंद पडली. बोरा बंद पडली. ओरा बंद. गाड़ी खड़ा किया ना, दबा के खड़ा नहीं जाना. नहीं निकलने का है. वो बंद पड़ता है, अब तक निकल जाते थे मेरे. अरे इसके पीछे निकलते ना, इसके पीछे. आई जा तू निघ. त्याच्याच पाठीमागे काढ.
परत म्हणजे बघा मित्रांनो, मध्ये मध्ये जाम होते सगळीकडे, परत जाम झाला आता. म्हणजे रस्ता मुव्हिंग मध्ये आता एकदम हे नाहीये, आहे मुव्हिंग आहे फक्त. स्टीफ आहे, ड्रायव्हर पक्का असेल तरच घेऊन या. आले 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 रे. भाई माहिती का काय, या गाडी सर्वात भारी, या गाडीचं विषयच नाही भाऊ. इंजिन गरम नाही, काय नाही काय नाही. अरे तिला घ्या म्हणलं, थकून भागून घामानं भरलेली. बघा बघा दमलेले चेहरे बघा. नाही अजिबात नाही. मी पण नाही. भावांना आमच्या हातात बघा काय झाली. इकडे वगैरे काय ग, फुल भरलंय मित्रांनो. काय झालं, गाडीवरती लोड नको म्हणून आम्ही चढतून चालत आलो. म्हणून आमचे त्यांचे पूर्ण लागलेले आहेत या प्रकारे. आहे ग, जरा पण थंडी नाही हो, इथं मरणाचं गरम व्हायला लागले. अगं बाबा दमलो बाया. बघा तंगड्या मार चालतोय आपण, पण पोचलोय ह्याचा आनंद आहे. अरे आली का आपली? नाही नाही आपली नाही. अरे ताणतोय पहिला गेला 10,000 ताणतोय रे, 8,000ला. कुठली मग ही पण गाडी, कुठली मग ही पण, ही बघ कधीच पुचडली. मंदिर आहे आणि तिथूनच दिला असतो. हो ना शिकं भाऊ, मुली भारी भारी आहेत. घामानं भरलोय पण माझं मलाच नको झालंय. गाडी कधी यायची काय माहिती. आम्ही थांबले बराच वेळ. आणि मी आमच्या गाडीची वाट बघतोय. माझी कंडिशन तर बघा वाट लागली, पण घामेने भरलोय खूप जास्त. त्यामुळं टी शर्ट काढून टाकलाय मी आणि जागा धरून थांबलोय. आमच्या गाडीची वाट बघतोय, पण प्रॉब्लेम असा आहे की आता आमच्या मोबाईलला रेंज पण नाही. अरे रेंज पण नाही, कॉन्टॅक्ट कसं करायचं. तेच मी इथं थांबतो, तू जा तिथं थांबले ना. कशा येते लोक बघेल, ऍटलीस्ट कळेल नाही का त्यांना की जाऊ का नक्की मी असं बरेनवर चांगलं वाटेल. जा बिंदास. काय लोकांचं नाही विचार करायचं, काय करावं काय. थांबलो इथं. ह्याचा अवतार बघा, जेव्हा निघाला तेव्हा काय होतं ना, आता बघा काय झालं अवतार. आम्ही सगळे वैतागलेलो आहे, कारण आम्ही साधारण 10-10:30 पोहोचलोय. 2 मिनिटाच्या आणि अजून एक पार्किंग मुळे जागा भेटत नाहीये. बाकी गर्दी ठीकठाक आहे, पार्किंग मुळे अडकले सगळं काय. आणि हे आमचे मित्र पार्किंग मुळे अडकलेलो आहे आणि कंटाळलोय. ए घे चल, डायरेक्ट आम्ही गेले अभि. चल गेली आमची गाडी, गेली बाबा, खाल्ली गाडी. आमची गाडी गेलेली आहे. हा आमचा मित्र सर्व काही सांगतोय. आमची गाडी गेलेली आहे. आणि परत आमची गाडी थांबलेली आहे. व्याखी विखी वखू. मी बोलले ना तर चांगले बडा असतील लोंडा.
तिथे फुल गर्दी आहे आणि वातावरण फुल दमट आहे. तिथे साधारण 1 वाजलाय तरी सुद्धा असं वाटत नाही 1 वाजला, असं वाटतं 4 आणि 5 वाजून गेले. तर ते एक विषय आहे. बाकी तुम्हाला मी टॉय ट्रेनचा आणि टॉय ट्रेनचं तुम्हाला टायमिंग वगैरे सगळं दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये, की टायमिंग कसे काय आहेत आणि रेट्स काय त्याचा पण फोटो लावेल, म्हणजे फोटो वगैरे सगळं काढायला व्हिडिओमध्ये घेईल मी. तोपर्यंत तुम्ही आता कसं साधारण साईडला सीन आहे तो बघून घ्या. हा आपला साधारण सगळा सीन आहे एकंदरीत. आणि इकडून आता बघा चाललो आपण पुढं बऱ्यापैकी. आता या साईडला गाड्यांचं पार्किंग आहे आतमध्ये आणि या साईडला जी विक्री होती तिकडची विक्री होती. हे आहे तुमचे ई रिक्षा आणि टॉय ट्रेनचे टायमिंग्स. त्यानंतर आपला हा वसुली कर आहे. आपला इथं सगळं कर घेतलं जाईल, कर वगैरे इकडे आहे. तर हे त्याचे रेट सगळे, हे करचे रेट्स आणि हे टॉय ट्रेनचे टायमिंग्स वगैरे. साधारण विषय असा आहे की तुम्ही तिकडे गाडी पार्किंग करायचे पर डेचे 50 रुपये गाडी एंट्री. आणि सॉरी विषय असा आहे, गाडी एंट्री करायचे 50 रुपये आणि गाडी पार्किंगची प्रतिदिन 50 रुपये. 2 दिवस जर तुम्ही पार्क केलं तर 50 गाडी एंट्रीचे 50 2 दिवसाचे 100 असे म्हणजे 150 रुपये घेतात तुमच्याकडनं. आणि साधारण इकडं एंट्री फी 50 रुपये आहे. एंट्री फी जी आहे ती 50 रुपये पर पर्सन ऍडल्ट ती तुम्हाला पे करायचं आहे. आणि ट्रेन जे टॉय ट्रेन जी आहे ती पुढे आहे. पुढे चालल्यामध्ये पुढे बघूया. लफड असं झालेलं आहे की मी आहे हरवलो, पाऊस यायला लागलाय बेकार आणि हे लोक मला काही सापडत नाहीयेत. गाडी यांनी कुठं लावली माहित नाही. कुठं राहिले, प्रतुल झाला तिकडनं गायब. आमच्या लोकांची गाडी हे बाहेर आले की नाही मला हे सुद्धा माहित नाहीये. ते एक बघतोय मी, लोक दिसत नाहीयेत मला. हे प्रॉब्लेम असा आहे की मोबाईलला रेंज पण नाहीये इथं कुठलेच. माझ्याकडे एअरटेल आणि जिओ सिम कार्ड आहे, दोघांना रेंज नाही बरं का मित्रांनो इकडं. त्यामुळे त्या हिशोबाने या लोकांची गाडी मी जस्ट खाली बघून येतो, भेटली तर ठीक आहे. चक्कर टाकून येतो एक, बघूया. आता जाऊ परत तिकडे ट्रेन पाशी, त्या तिकीट काउंटर पाशी, तिकीट काउंटर पाशी जातो बघतो मग तिकडे जाऊन. आता आपली ब्रेझा कुठं दिसत नाहीये. ब्रेझा पाऊस जोरात वाढलेला आहे. मला वाटतं आपण त्या ट्रेन काउंटर पाशीच जाऊया, तिकडेच हे लोक भेटतील. बापरे आला जोरात. सो बघूया. आई ग कुठं गेले काय माहिती तिच्या मायला. आई ग आला पोरात पाऊस. पळापळ होणार आहे आता. गाईज आम्ही आलोय आता. हे बघा एंट्री केलेली आहे. आम्ही सर्वांनी एंट्री केलेली आहे 50 रुपये देऊन. 50 रुपये देऊन. आणि आता एकदम जोरदार पाऊस लागलेला आहे. ब्लॉग मध्ये पण घेत नाही भाऊ मी हरलो म्हणून. फालतूगिरी एकच ठेवा ना. 204 काय आता त्यांचं म्हणणं तुम्हाला ट्रेन भेटणार नाही, गर्दी लय म्हणतात. तिथं विचारलं तर आम्ही बघा असं एंट्रन्स आहे आपलं तिकडून आल्यानंतर. असं ते पुढे पुढे बारक्या पोराला बांधले.
क्या करते बच्ची? क्या अरे मुझे लगा बच्ची भाग गया लगा। ए क्या बोलती बच्ची? ए बच्ची भारी मुंटे उदम केले भारी लय भारी दिसली माझी आवडली म्हणून तर हसली ना. बाद झालं मला बघितलं बाद झालं. ते पुढे गेले. काय बोलतो चला मग. ऑटो नाही आपल्याला हे पाहिजे. बस रिक्षा ट्रेन नाही भेटणार भाई. चालत 1 to 1 करत निघू. 1 to 1 वाट लागल बे. आणि पावसाला अजून मारली. तुझ्यापेक्षा जास्त वाट माझी लागेल. मी जास्त चाललेलो आहे. चल ते पुढे गेले पुढं. चला मग. क्या बोलती पब्लिक इधर बच्ची बोलती एकदम हीरो माफिक लग रहा भाई. बोले तो एकदम हीरो माफिक चल रहा है तू. भूक लागलेली आहे. दुपारचा लंच आपला गेला भाई तिथला. नाही बोलले काय आता लंचचा टाइम असतो रे. रिसॉर्ट वर आहे ना बुफे. माझ्यामध्ये 3 पर्यंत असतो बफे बाबा अंदाज माझा. हे लवकर चल मग भाई पळत जाईल मी. याच्यावर बस एखाद्या याच्यावर. मित्रांनो आपले यल लागलेले आहेत. घोड्याला किती रुपये रे? घोड्याला बिजल राव पण विचार ना घोड्याला. ए गाडो आहे विचार बरं. आम्हाला गाडो लागतोय. ए अनुष्का गाडो आहे का विचार ना. ए दिघ्याला बसू द्यावर. दिघ्याच्या पण झिंड गाडवावर. घाल एक लात त्याच्या आईला घाल. भाई लात जर पडली ना अशी जोरदार लात पडेल ना. घोड्याची लात. वाफ नाही बे ते पाणी थेंब उडतोय. पैसे देऊन पायाची कशी मारून घ्यायची हे आमच्याकडनं शिका तुम्ही मित्रांनो. पैसे देणे आणि स्वतःची मारून घेणे. हाल हाल. वेलकम टू माथेरान. वेलकम टू माथेरान सेंट्रल रेल्वे. फायनली काय फायनली गर्दी बघा तिकडं. बघा 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 गर्दी कशी दिसते. लागतोय ना आपण तू लाव लाईन लाव. लागतो का ट्रेनच्या. बघा 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 गर्दी कशी दिसतीये. बघा 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 गर्दी कशी. लाईन लागली या ट्रेनला. लाईन एवढे नाहीये. गोल 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 फिरून जाते. हे बघ ते त्यांना पण नाही माहिती. चला भाई जाऊ. बोलत बोलत जाऊ. चला. अरे दाद्या विचार कर विचार कर. बघा 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 गुबू गुबू वाजतय. बघा बघा अग सके कसं गुबू गुबू वाजतय. मित्रांनो मस्त धुकं पडलेले आहेत.
धुकं पाहिजे मच्छी तळायची धुकं पाहिजे मच्छी तळायची हा तो ब्लॉग आहे का मच्छी तळली आणि दुकामध्ये मरणाचं ऊन पडलं त्यावेळेस. नाही तो ब्लॉग आहे पण तो पब्लिश नाही केलेला ब्लॉग. पब्लिश करायच्या लेवलचा ब्लॉग नाही तो. नाही करून टाक. खेळ आहे काय पहिले घरचे मला घरात बाहेर काढतील. नाही बघा मदर बघते बाबा. आपला आला भैया विचारा फक्त माहिती का किती रुपये आपल्याला ब्लॉग सांगता येईल. लगेच मागे लागेल. दादा घोड्याला किती आहे? नाही डायरेक्ट नाही म्हणला तुला बघून. गाडी लाडो इथं फिरायला भाव पण नाही देते. कसा स्पीड येतो म्हणजे मध्ये आलंच नाही पाहिजे. निसर्गाचा आनंद घेतो. हा बघा 2 छत्री 1 रेनकोट. निसर्गाचा एन्जॉय फुल एन्जॉय. आम्ही दोघं मित्र. नेचर एन्जॉय. बघ कसलं नेचर पहिला आजीबाई ना बोलले उचलले रे. अरे भाई बारा पुढे चालले भाई एक नंबर. चांगली एकदम. बघा असलं काय आपल्याला सुरत नाही. चला ते घोडा आला साईडला. घोडा गाडी सोबत साईड मार सगळे मारणार आपल्याला. एखादी जरी लाखाडलं तरी आपलं जीव जागे. मित्रांनो तिथे बघा घोडे पण आहेत बरं का. मी मगाशी काय बोलते ब्लॉग मध्ये मगाशी काय बोलले काय कपडे रेकॉर्डिंग 50 रुपये. सार्थक ए खुळ्या मगाशी मी व्हिडिओ मध्ये बोललोय रेकॉर्डिंग 50 रुपये आहे पर पर्सन. मी ते इथं ना ते तिकीट काढताना व्हिडिओ रेकॉर्डिंग पर पर्सन 50 रुपये. वरती ना आपण ढग आहेत दुकान आहेत ते ढग आहेत. आलोय काय 5 मिनिटावर 5 मिनिटावर इथं पण काय रेंज आहे मला कळत नाही. बघ ना उचल ना. बर्ड फोटोग्राफी करू का? धुकं बर्ड मध्ये बर्डच्या जागी भाऊ पाहिजे सगळे बनारस वाकडा व्हिडिओ काढतोय. तू एवढं शांत का व्हा ना थोडं बाईक पण पुढं सुरक्षा पुढे. चिकटवाले नाहीत ना सॉल्टेड आहेत ना मीडियम. पण टाकायचं ना आता अजून पण 20 वर कटत नक्की. पत्रुबाई इकडे इकडे ना तुला खायचं का अजून गाठ मार मला गाठ मार ना थोडा गाठ मार. तिथे ऑलमोस्ट सगळं आहे. आपलं कोण नाव देतं काय दिले रसना रेस्टॉरंट कॅफे. हे काय रे ऋषभ हेरिटेज इथं काय बुक केलं काय काय महाग काय काय हेरिटेज हॉटेलचे हेरिटेज म्हणजे तिथं सगळं जुनं वापरतात. दिवाण फर्निचर वाईट अख्खी जुनी असते. सगळ्यात कॉस्टली ते इट्स कॉल्ड ट्रू माथेरान. भाई सारखं इथं पण टर्फ आहे रे.
काय काय रिसॉर्ट मध्ये बॅडमिंटन कोर्ट आता तुझी एक्सपेक्टेशन काय ते नाही माहिती. बऱ्यापैकी चांगलं आहे काय पण रूम नसेल एवढी चांगली कारण का आपण शेअरिंग मध्ये रूम पर्यंत हॉल हा हॉल रूम मोठी असेल 4 जणांची म्हणजे 1 जणाला ऍडजस्ट करावं लागेल. हा 1 रूम 2 रूम कुठे घ्यायचे 3 रूम रिसॉर्ट म्हणजे आता रिसॉर्ट नाही का? नाही. अरे असं प्रॉपर रिसॉर्ट नाही, मोठं हॉटेल टाईप आहे थोडंसं. आपण आधी हॉटेलच बघितलं पण त्यात ती म्हणली खाणं पिणं इन्क्लूड आहे. आहे तर चांगली गोष्ट आहे. मग 1200 दिव वाटतील तुला काय विचार. साधं ते जर असेल ना हॉटेल तर बाई जेवण फुल टाइम पाहिजे, मग असं नाही पाहिजे मध्ये मध्ये. हॉटेल नाही रे बुफे असतात. हो मान्य ना मला, पण जर ते हॉटेल असेल हॉटेल नाही का म्हणतो ना हॉटेल सारखं तर मग असेल तर मग 24 पाहिजे. किती हा आलंच आहे काय हे संपलं की मार्केट संपलं की येईलच 1 तासावर. मार्केट संपूच आहे. मार्केटला मोठं आहे. नाही कोपऱ्याला लांब आहे माहिती आहे. चला घोडे आहेत लांब इथं घोडे आहेत आपले लवकर जाणार. आता तुला घेत असं म्हणलं नाही रे. माझ्याकडे झालं हे बघून आला असेल भाई. कोण? असं बघून मला तू काढायचं लगेच. जरा फोटो काढू का 50 रुपये. हे काय रे मी लय लहानपणी आलतो म्हणजे लय लहान नाही भाई. मला गोव्याला जायचे रे. गोव्याला पण एकदा पण नाही गेला. नाही ना भाई. खूप वेळा गेलो गोव्याला वेळा गेलो मी. आणि आमचं लय चालून आलो. हेरिटेज आलेलं आहे, खूप भयंकर चाललेलो आहे. लय गर्दी आता लय. त्याला एवढा प्रॉब्लेम झाला ना श्वास घ्यायचा. कोणाला? तो बॅडमिंटन लावतो आपल्यासोबत माझा फ्रेंड डॉक्टर. हो तो हा तो त्याची वाट लागली म्हणजे त्याला एकतर काय झालं नॉशियाटिक होत होतं खूप कधी? जास्त. आता जाऊन लास्ट वीक कुठे गेलता? मंदिरात केदारनाथ मंदिरात मंदिर ओपन होऊन टाइम झाला. महिना झाला रे. म्हणजे त्याची तर फिजिक्स चांगली असं एवढी नाही पण हाय चांगली ही आहे. त्याची आपल्याला हेच physics खूप होणार आहे ते चांगली कधी आहे. व्हायचं. म्हणून सगळं व्हेज आहे. ये. हे बघ नाव बघ कसं लिहिलेलं आहे. अरे लयच आपण बरं का लयच घेतले आलो घेतलेले आलो नाही तू कोणच नाही चांगलं घेतलं वाटतं मला. पण साधा किती तू बसणार आहे बाहेर. कसं जुनं ठिकाण आहे बाई. 5 झाला गोळा. सकाळी इथं वातावरण खतरनाक असणार आहे. इथं बसू ना संध्याकाळी बसू ना. इथे जेवायला बसा म्हणलं काय करायचं. मित्रांनो हे आहे आमचं हेरिटेज. मी यायला बरं झालं नाही आणलं. रील सुरुवात केली असती बनवायला. हे अरे बॅडमिंटन आणून पाहिजे होतं आतिश. पावसामध्ये तुझ्या आजचा खेळला होता का रे. बघ इथं पुढचं आपल्यासाठी दोघांनीच बोलायचं. एकाला लांबू दिघ्या लांब असणार. रिसेप्शन तिकडे बारीक बोले किती करायला. आता काय थांबू मी. पाय तोडातोडी करत आलो रे एवढ्याला. कसलं गाणं बोलली बघ 5 सायरा वायरा. तुझ्यामुळेच येत आहे ते गाणं तोंडात माझ्या. 5 झाला गोळा. भाई सगळी फॅमिली बारीक बारीक सारखी पोरेले किती करणार आहेत. ब्लॉग मध्ये नको टाक. दिवस पण घ्या सिटी एस्केप.